पुढारी न्यूज घेऊन येत आहे या घडीची सगळ्यात मोठी राजकीय बातमी। ऑपरेशन टायगर तर आपण ऐकलेलं आहे शिंदेच्या शिवसेनेचं, मात्र आता एकनाथ शिंदे ऑपरेशन तुतारीचा सुद्धा प्लॅन आखतायत असं दिसतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 खासदार आपल्या गळाला लावण्याची तयारी शिंदेच्या शिवसेनेनं सुरू केली आहे। शिवसेनेचे राष्ट्रीय समन्वयक अभिषेक वर्मांवर या ऑपरेशनची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत येते। या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या 2 खासदारांसोबत अभिषेक वर्मांच्या 2दा बैठकाही झाल्यात। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत। त्यामुळे दोन्ही ऑपरेशन यशस्वी झाल्यास एकनाथ शिंदेंचं दिल्लीतलं वजन वाढणार आहे। खासदारांच्या संख्येबाबत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष होईल। परिणामी शिवसेना भाजपचा सर्वात मोठा मित्रपक्ष ठरेल आणि याद्वारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा जो अनेकदा छुपा किंवा उघड आपला कोंडमारा होत असल्याचा आरोप दावा टीका होत असते त्याला सुद्धा एक प्रकारे उत्तर मिळेल। आणि या अतिशय महत्त्वाच्या एक्सक्लुसिव्ह बातमीबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले वरिष्ठ प्रतिनिधी आहेत संदीप राजगोळकर आणि पंकज दळवी। पहिल्यांदा मी जातोय संदीपकडे, कारण सगळ्यात मोठा धक्का आहे। कारण आतापर्यंत शिवसेनेचे आमदार नेते फोडेल हे तर उघड होतं, पण आता थेट शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हात घालतायत अशी माहिती समोर येते। संदीप, अगदी प्रसन्न सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठं धाडस म्हणावं लागेल। ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती, जवळपास 1.25 तास चर्चा झाली होती राजधानी दिल्लीमध्ये, आणि त्यानंतर आता ऑपरेशन टायगर सोबत ऑपरेशन तुतारीची ही बातमी आपल्याकडे आलेली आहे। महत्वाचं असं आहे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रसन्न सर एकूण 13 खासदार आहेत, त्यापैकी 7 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते। आणि राष्ट्रवादीच्याच 2 खासदारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी अभिषेक वर्मा यांच्या 2 वेळा बैठका झालेल्या आहेत। त्यामुळे ऑपरेशन तुतारी आता पुढे कशा प्रकारे जातं हे महत्वाचं आहे। पण शरद पवार यांना सोडणं साहजिकच ही मोठी जबाबदारी किंवा एक मोठं राजकीय वजन वापरावं लागेल असं म्हणता येईल। कारण त्यांच्या पक्षात म्हणजे महाविकास आघाडीचं आपल्याला माहिती की इंडिया आघाडीची त्यावेळेला हवा होती आणि त्यामुळेच मोठ्या संख्येनं त्यांचे 13 खासदार एकूण महाराष्ट्रामध्ये निवडून आले होते। त्यापैकी 7 खासदार म्हणजे फक्त 6 खासदार शरद पवार यांच्या पक्षात राहू शकतात। आणि दुसरीकडे जर हे ऑपरेशन तुतारी यशस्वी झालं तर नक्कीच एकनाथ शिंदे यांचा पक्ष एनडीए मधला सगळ्यात मोठा पक्ष ठरू शकतो। राजकीय वजन जे आहे ते दिल्लीत त्यांचं वाढू शकतं, त्यांना त्यांच्या पक्षाला मंत्रिपद जे आहे ते देखील दिलं जाऊ शकतं, पुन्हा एक कॅबिनेट मंत्रिपद, आणि महाराष्ट्रामध्ये देखील एकनाथ शिंदे यांचं वजन वाढणार आहे। पण महत्वाचं हेच आहे की शरद पवार यांना सोडून हे 7 जे खासदार आहेत ते शिवसेनेमध्ये जाणार का, ते तेवढं धाडस दाखवणार का, हाच महत्वाचा प्रश्न आहे। तुम्ही राज संदीप आपल्यासोबत पंकजकडे जाऊयात। पंकज, ऑपरेशन तुतारीबद्दलची माहिती मिळाली, ऑपरेशन टायगरची काय स्थिती आहे? 2 एकत्र राबवली जाणारी ही ऑपरेशन्स आहेत। ऑपरेशन टायगर हे त्यांचं सुरुवातीपासून सुरू असलेलं आहे। त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आमदारांना गळ्याला लावण्याचा प्रयत्न करत आहेत। 6 आमदार जे आहेत ते संपर्कात असल्याचं समजतं आहे। त्याच्यामध्ये मुंबईचे 1 खासदार, माफ करा, मुंबईचे 1 खासदार यांच्या जास्त संपर्कात आहेत। ते खासदार दिल्लीमध्ये वावरतात सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या खासदारांसोबत। त्यामुळे मुंबईत या ऑपरेशन टायगरचा पहिला झटका जो आहे तो बसू शकतो उद्धव ठाकरेंना। मुंबईतले खासदार, पुन्हा एकदा आपण सांगूया की मुंबईतले खासदार ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून संपर्कात आहेत। ऑपरेशन तुतारी सुद्धा जे आहे ते आता संदीपनी माहिती दिली त्याच्यानुसार जोरदार राबवलं जातंय। हे सगळं का केलं जातंय प्रसन्न सर, याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं एकनाथ शिंदे यांना अनेक आघाड्यांवरती बॅकफुटला जावं लागलेलं आहे। मग त्यांच्या मंत्र्यांचे कर्तुत्व असतील, नीलम गोऱ्हेंचा विषय असेल, अनेक गोष्टी ज्या घडत आहेत त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक वेळा महायुतीमध्ये बॅकफुटला जावं लागलंय। साताऱ्याचा विषय असेल, वाद प्रचंड झालेले आहेत आणि या वादामध्ये जर का सर्वाईव्ह व्हायचं असेल तर आपली ताकद जी आहे ती वाढवावी लागेल। ताकद कशी वाढवणार, तर लोकसभेची ताकद आहे ती वाढवावी लागेल। कारण दिल्लीत जर का राज्य केलं तर महाराष्ट्रात सुद्धा बळकटी मिळते, ताकद मिळते। हे सूत्र कदाचित एकनाथ शिंदे यांना कळलेलं आहे आणि त्यामुळे जसं संदीपनी सांगितलं तसं आणखीन एक कॅबिनेट मंत्रीपद पदरात पाडून घेणं, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये, राज्याच्या राजकारणामध्ये एक सक्षम स्थान बनवणं आणि पुढच्या सगळ्या वाटाघाटीत वर्चस्वार राहणं, हा सगळा प्रयत्न आणि त्याच्यासाठी हा खटाटोप सुरू आहे। ऑपरेशन तुतारी आणि ऑपरेशन टायगर हे एकत्र जी आहे ती राबवली जात आहेत। सगळ्यात मोठी बातमी आपल्याला मिळू शकतो की तुतारी सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं ऑपरेशन जे रडारवरती आहे त्यांच्या अजेंडा। पण मला इकडे एक शेवटचा प्रश्न फक्त संदीप राजगोळकरांना विचारायचा आहे। संदीप, ऑपरेशन तुतारी जर का शिंदे करत असतील तर मग
अजित पवारांची जी आता सुनेत्रा पवार ज्याच्या प्रमुख आहेत त्या पक्षाकडनं सुद्धा हे ऑपरेशन चालूच होतं. भाजपचं एक साईड बाय साईड ऑपरेशन कमळ चालू आहे राष्ट्रवादीच्या खासदारांना वळवून घेण्यासाठी. पण त्या ऑपरेशनचं काय? नाही, प्रामुख्यानं प्रसन्न सर पाहायला गेलं अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा होती. मात्र आता ते विलिनीकरण पूर्णपणे स्टॉप झालेलं आहे. त्यामुळेच हे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. दुसरं महत्वाचं, भाजपची ऑलरेडी संख्या जास्त आहे. शिवसेनेच्या माध्यमातून कामं होऊ शकतात. एकनाथ शिंदे यांचा आतापर्यंतची कारकीर्द बघितली 2022 नंतरची, ज्यावेळेला त्यांनी बंड केलं होतं त्यानंतरची जर कारकीर्द बघितली तर सगळ्या नेत्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जातो आणि त्यामुळेच खासदार त्यांच्या गळाला लागू शकतात. पण महत्वाचं हेच आहे की शरद पवार यांना हे खासदार सोडणार का? कारण 7 ही संख्या खूप मोठी आहे. 13 पैकी 7 खासदार जर शिवसेनेच्या संपर्कात असले तर मग निम्म्यापेक्षा जास्त खासदार असणार आहेत. सुप्रिया सुळे यांच्यासह काही मोजके खासदारच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रसन्न सर राहू शकतात. त्यामुळे महत्वाचं हेच आहे की शिवसेनेची ताकद वाढेल, पण राष्ट्रवादीचं काय होणार? दुसरं, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले मात्र खासदार जाऊ शकत नाहीत, म्हणजे जाणार नाहीत. सध्या तरी तसंच चित्र दिसतंय. कारण पाहायला गेलं तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यावर सगळी जबाबदारी आहे आणि ते खरं तर ऑपरेशन तुतारी साठी आग्रही नसतीलच, साहजिकच आहे. त्यामुळे महत्वाचं हेच आहे की ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी हे पुढच्या महिन्याभरामध्ये कशा पद्धतीनं राबवलं जातं हे बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद संदीप, धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहत होता. ऑपरेशन तुतारी, ऑपरेशन टायगर, एकनाथ शिंदेकडून एक नाथ 2 ऑपरेशन्स.